कल्याण के छत्रपति शिवाजी महाराज चौक में शिंदे गुट की महिला कार्यकर्ताओं ने कांग्रेस नेता सुनील केदार के बयान को लेकर विरोध प्रदर्शन किया। कांग्रेस के नेता सुनील केदार ने अपने बयान में लाडली बहन योजना का विरोध करते हुए महिलाओं को मिलने वाले पैसे बंद करने के लिए कहा था। इस बयान को लेकर शिंदे सेना की महिला कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन कर सुनील केदार और राहुल गांधी की तस्वीर पर चप्पलें बरसाई। कांग्रेस लाडली बहनों का सौतेला भाई है, इस तरह का पोस्टर महिला कार्यकर्ताओं के हाथों में नजर आया। इस दौरान महिला कार्यकर्ताओं ने कांग्रेस नेताओं के खिलाफ जोरदार नारेबाजी की। विरोध प्रदर्शन में शिंदे गुट की पूर्व नगर सेविका छाया वाघमारे, महिला जिला संगठक पुष्पा ठाकरे, सनम शेख सहित अन्य कार्यकर्ता मौजूद रही। महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, महिलांचं सक्षमीकरण नारी शक्ती अभियान या अंतर्गत ज्या गोरगरीब गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे मुख्यमंत्री साहेबांनी मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून योजना महिलांसाठी आणली। आणि जर आपण बघितलं पूर्ण ग्रामीण भाग असेल महाराष्ट्रातला आणि शहरी भागातल्या गरजू महिला असतील, जेव्हा त्यांना हे 3-3 हजार रुपये रक्षाबंधनच्या दिवशी अकाउंटला आले, तो महिलांचा जो आनंद होता तो अगदी बघण्यासारखा होता। आणि 3,000 रुपये म्हणजे महिन्याला 1,500 रुपये ही जी अमाऊंट आहे ही खूप छोटी जरी असली तर पण ग्रामीण महिलांचा जो प्रश्न म्हटला तर ग्रामीण महिलांना फार गरजेची गोष्ट आहे। कारण 1,500 रुपयामध्ये तिचा अर्धा घर संसार म्हणजे जवळजवळ 15 दिवसाचं तिचं घर कुटुंब चालतं। आम्ही ग्रामीण भाग बघितलेला आहे जवळ, कारण ग्रामीण भागाच्या महिलांच्या व्यथा आम्हाला माहीत आहे। आणि खरोखर मुख्यमंत्री साहेबांनी ही महिलांसाठी जी योजना आणलेली आहे ही खरोखर खूप चांगली योजना आहे आणि त्यामुळे महिला खूप खुश आहेत, पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला। आणि कुठेतरी हा महिलांचा आनंद जो आहे तो काँग्रेसवाल्यांना बघावण्याचा झाला, म्हणून सुनील केदार जे आमदार आहेत त्यांनी हे चुकीचं वक्तव्य केलं की ह्या योजनेला विरोध केला आणि त्यांचे जे नातेवाईक वटपल्लीवर कोणतरी त्यांनी कोर्टात याचिकासुद्धा दाखल केली की हे जी योजना आहे बंद करा। परंतु ही महाराष्ट्राच्या महिलांसाठी योजना आहे, मग ते महाराष्ट्राच्या महिलांच्या विरोधात आहे का काँग्रेस? मग त्यांना ही योजना नको असेल, परंतु महाराष्ट्रातल्या महिलांना ही योजना हवी आहे ना। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहावं, महिलांचं सक्षम व्हावं महिला, म्हणून महिलांचं स्वतःचं बँक अकाउंट प्रत्येक महिलेच्या एकटीच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात, म्हणजे हा खूप वेगळा आनंद आहे। आणि ही कुठेतरी पोटसूळ त्यांच्या मनात उभी राहिलेली आहे। निवडणुका जर आपण बघितलं महिला वर्ग हा पूर्ण महायुतीच्या बरोबर आहे आणि कुठेतरी त्यांना तो धसका बसला आहे, त्यांची पायाखालची वाळू चढते। कारण ज्या पक्षाच्या मागे महिला वर्ग असतो तो पक्ष जिंकतो, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून महाराष्ट्राची पूर्ण महिला ज्या आहेत त्या युतीच्या बरोबर आहेत, मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर आहेत, म्हणून त्यांची पायाखालची वाळू चढते आणि त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। परंतु आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत आणि ही योजना अजिबात बंद पडू देणार नाही। पूर्ण आपण बघितलं महाराष्ट्रभर हे आंदोलन आज होत आहे, सगळ्यांनी महाराष्ट्रभर सगळ्या महिला आज रस्त्यावर उतरल्या आणि सर्व पक्षांच्या महिला याचा लाभ घेतात। पण आम्हाला त्या दिवशी काय नाही, महिला इथून तिथून सगळी सारखी कळलं, पण तरी पण यांचं दुखताय पोट आणि कुठताय डोकं। कारण आपण बघितलं दलित महिला असतील, मुस्लिम महिला, सगळ्या महिलांनी हे योजना सगळ्या महिला मिळाला सुद्धा आहे। मग सगळ्या जर महाराष्ट्रातल्या महिलांना हा लाभ मिळतोय तर कशाला त्यांना हे वक्तव्य करून विरोधात का जावं, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आज हे आंदोलन केलं।